एका जागृत नागरिकाचा मला फोन आला, सर आमच्या शहरामध्ये भर पावसामध्ये रस्त्याचे खड्डे मुजवण्याचं काम चालू आहे आणि डांबर त्या खड्ड्यातून वाहून जात आहे. मी काम थांबवायला सांगितलं, परंतु तो ठेकेदार ऐकत नाही. मी काय करू? मी त्यांना सांगितलं, एक व्हिडिओ तयार करा आणि तो सोशल मीडियावरती टाका. आणि दुसरा, माहिती अधिकाराचा त्वरित अर्ज करा आणि तो अर्ज संबंधित महानगरपालिकेमध्ये माहिती अधिकारी यांना द्या आणि त्यांना विचारा, सदरच्या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं काम कोण ठेकेदार करत आहे, किती रुपयाचं टेंडर काढलं आणि कामाची प्रक्रिया काय आहे, किती दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे याचा संपूर्ण अहवाल करा. त्याने तसा तो अर्ज दिला. दुसऱ्याच दिवशी तो ठेकेदार त्यांच्या घरी आला आणि सांगितलं, साहेब मी काम थांबवलं आहे, तुम्ही अर्ज मागे घ्या. ट्विस्ट पुढे आहे मित्रांनो. मी त्याला सांगितलं अर्ज पाठीमागे घेऊ नका. 30 दिवसामध्ये त्याला माहिती मिळाली आणि माहिती चक्रावून करणारी होती. 1 किलोमीटर रस्त्यावरचे खड्डे मुजवण्याचं काम 5 लाख रुपयाला दिलं होतं. खड्डा साफ करणं, डांबर मिश्रित खडी त्याच्यामध्ये टाकणं आणि रोलिंग करणं. मित्रांनो, 1 किलोमीटर साधारणतः 90 ते 100 खड्डे असतील. ॲव्हरेज खड्ड्याला 5,000 रुपये दिले गेले होते. अशा पद्धतीचे करोडो रुपये तुमच्या सुद्धा नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये भ्रष्टाचार रूपी खाल्ले जातात. तुम्ही जागृत नागरिकांनी माहिती अधिकाराचा अर्ज करून तुमच्या नगरपालिकेमध्ये याबाबतची संपूर्ण माहिती मागवून घ्या आणि ती सोशल मीडियावरती टाका. यामुळे नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल. धन्यवाद. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक. जय हिंद, जय संविधान.